स्वयंपूर्ण भारताला करण्यासाठी शेतकऱ्यानंच केलं आमच्या. आपला हे सर्व शेतकरी रक्त द्यायला तयार आहे. राम राम राम. मी बाबाराव विनायकराव जामदार. शेती हे व्यवसाय न संपणारा व्यवसाय आहे. पण आजच्या काळात काय व्हायला लागलं की शेती करणारा तेच मागं पडायला लागला. शेतीसारखा एका दाण्याचे 1000 दाणे होतील असा नफा कुठंच नाही, कोणीही बँक देणार नाही. पण इथं आयातीचं धोरण, निर्यातीचं धोरण राबवल्या जात नाही, त्यामुळं शेती मागं पडत आहे. हे जे नवीन वाण आले यानं आपल्याला समृद्धी आली, पण तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा झाला. त्या मालाची किंमत राहिलेली नाही, आयात केल्या जाते, शेतकऱ्याचे भाव पाडले जाते. त्यामुळं शेतकरी तोट्यात आहे. तरुण मुलं नोकरीकडे वळत आहे. हां, चांगलं शिक्षण जरी घेतलं तरी ते नोकरीच त्यांना पाहिजे असते. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याची मुलं का धावते की हे जे आयात केल्या जाते आणि आमचे भाव पाळले जाते, त्यामुळं आमच्या खिशात पैसा येत नाही. म्हणून आमचे येणारी जी पिढी आहे हे पिढी नोकरीच्या मागे आहे. आपलं सरकार काय करते, गरज नसताना आयात करते आणि आमचे भाव पाडते. म्हणून पैशासाठी आमचे मुलं बाळं बाहेर चालले, कंपनीकडे काम करायला चालले, ना परवडेशी व्हायला लागली. आज आमची परिस्थिती ही आहे. म्हणून कुठंतरी याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्ही आता 80व्या वर्षात सुद्धा कार्यरत आहात. खानपान कसं तुमचं? मी निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि नैसर्गिकरित्या जीवन जगतो. सकाळी 4 वाजता उठणे, 5 वाजल्यापासून आपला योगा करणे. मी 1 ते 1.5 तास योगा करण्यात देतो. स्वतःसाठी, स्वार्थासाठी योग करतो. नंतर आपलं दिनचर्या आहे, शेतीतले कामं वगैरे मी करतो. पूर्वी स्थानिक वाण होते, स्थानिक बाजऱ्या होत्या, सुधारित वाण होते. गावरानी ज्वारी, गावरानी आमची बाजरी, एवढं मोठं कणूस राहायचं गावरानी बाजरीचं. कणूस राहायचं, देठगण राहायचं, इंजोऱ्या राहायचा स्थानिक वाणामधला. नंतर वाणी, असे खूप काही असे आमचे लई धामणा वगैरे राहायचे. हे असे वाण होते, दर्जेदार वाण होते. आता वाढती आपली लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवाचं जे हे राहते ते आपल्या संशोधनाचं एक जे कार्य असते ते आपलं कृषी विद्यापीठ करते. तर त्यावेळेस नवीन वाण आले, नवीन विकसित वाण आले. अन्नधान्याच्या बाबतीत ज्वारीमध्ये संकरित वाण आले. म्हणून आपल्या आजच्या या लोकसंख्येला अन्नधान्य पोटभर मिळून राहिलं. पण पोटभर मिळत असताना त्याची निर्यात काही केली जात नाही. मग त्या निर्यात केली जात नाही, त्याच्यामुळं आमचा शेतकरी तोट्यात येते. निर्यात करायला शेतकरी मागं पुढे पाहत नाही. स्वयंपूर्ण भारताला करण्यासाठी शेतकऱ्यानंच केलं आमच्या. आपला हे सर्व शेतकरी रक्त द्यायला तयार आहे. आज आम्ही एवढी मेहनत करतो, पण काय करावं, आम्हाला भाव मिळत नाही.